श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 154. वैष्णवांना स्वामी मायावी वाटत होते, पण लक्ष्मण कोळी आपल्या बांधवासह व गलबतासह सुखरूप किनाऱ्यावर पोचला होता. मृत्यूच्या अक्राळ विक्राळ रूप पाहून आलेल्या त्या सर्वांना आपण जिवंत आहोत, आपण सुखरूपपणे किनाऱ्यावर पोचलो आहोत यावर विश्वासच बसत नव्हता. आपण स्वप्नात तर नाही ना, असे त्यांना वाटत असताना लक्ष्मण कोळ्याची बायकोला अश्रू अनावर झाले होते. तिने साश्रू नयनाने म्हणाली, कोणीतरी गलबत धरून आणावं, तसं तुमची गलबत वादळातून किनाऱ्याकडे येताना आम्ही पाहिलं. कोणीतरी धरून आणावं त्याप्रमाणे. लक्ष्मण कोळ्याला त्या क्षणी स्वामी समर्थांची आठवण झाली. बुडत असलेली गलबत अचानक वर उचललेली ते हे सुद्धा त्याने आठवले होते. क्षणात त्याला बडबडून आले. स्वामींनी आपल्याला वाचवले या जाणीवेने स्वामींच्या विषयीची भक्ती त्याचे मन भरून आले आणि किनाऱ्यावरच त्याने साष्टांग नमस्कार घातला. स्वामी राया दीनदयाळा, तुम्हीच आमचे तारणहार, तुम्ही कृपा अशीच करावी, अशीच आमच्यावर तुमची कृपा असावी. जणू काही त्याचे बोलणे ऐकल्याप्रमाणे अक्कलकोट स्वामी हसले होते. चोळाप्पा आणि बाळाप्पाला म्हणाले, माझी आरती नाही का करणार? मग तिथे लगबग उडाली. स्वामींनी यावेळी आपली पूर्ण आरती करून घेतली होती आणि 5ही वैष्णवाच्या भुया वर चढल्या होत्या. आपापसात ते बोलत होते, स्वतःचीच आरती करून घेतोय, किती कडव्यांची आरती करायची हे सुद्धा ह्योच सांगतोय, फारच लबाड आहे, ढोंगी आहे. स्वामी प्रसन्न मुद्रेने सर्वांकडे पाहत होते. मधून मधून त्यांची नजर शिवबाई आणि गणेश यांच्यावरही खेळत होती. शिवबाईच्या मनात तर श्रद्धेचा उगम झाला होता. आपल्या गणेशला स्वामी शक्ती देतील असा विश्वासही तिला वाटू लागला असतानाच गणेश म्हणाला, आई, स्वामी किती तेजस्वी आहेत ना ग? शिवबाईंना आश्चर्य वाटले. गणेश अशा प्रकारे का बोलत होता, जणू काही तो स्वामींना पाहतोय. किती प्रेमळ वाटतात ना. गणेश पुन्हा म्हणाला. आता मात्र ती न राहून शिवबाईने त्याला विचारले, गणेशा, तुला स्वामी दिसत आहेत का रे? होय. काय करीत आहेत ते या क्षणी? त्यांनी आरती संपवण्याचा इशारा केलाय. शिवबाईला आश्चर्य वाटले, कारण खरोखरच त्यावेळी स्वामी आरती संपवण्याचा इशारा करत होते. शिवबाईच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. भावना वेगाने तिचे उभे शरीर थरथर कापू लागले. आजपर्यंत जे कुठल्याही वैद्याला शक्य झाले नाही आणि बुवालाही जमले नव्हते, केवळ स्वामींच्या सान्निध्यात उभे राहिल्याने हे शक्य झाले असे तिच्या मनात येऊ लागले. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.